हा व्हिडिओ एक ऑफिस मधील असल्याचं दिसत आहे। तसेच या व्हिडिओमध्ये एक तरुणी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये चम्मक चलो या गाण्यावर डान्स करत आहे। सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील तरुणीचं नाव हिमानी आहे। या तरुणीने शाहरुख खान आणि करीना कपूरच्या गाण्यावर डान्स केला आहे। तरुणीच्या एक्सप्रेशनने लाखो चाहत्यांना घायल केलं आहे। हिमानीचा या डान्सचं सोशल मीडियावर मोठ्या कौतुक होत आहे। हिमानीचा डान्स पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत। अवघ्या 5 वर्षात उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। या सेतूसाठी 5 बोईंग विमान, 17 आयफेल टॉवर यांच्या वजनाइतका पोलाद वापरला गेला आहे, तर 84,000 टन वजनाचे 70 स्टील डेक बसवण्यात आले आहेत। हा सेतू म्हणजे आधुनिक अभियांत्रिकी विश्वातील आविष्कार समजला जातोय। या सेतूमुळे मुंबई व नवी मुंबई या शहरांमधील प्रवासांचं अंतर कमी होणार आहे। मुंबईहून पुणे, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनासाठी हा सेतू वेगवान पर्याय ठरणार आहे। हा सागरी सेतू रात्रीच्या अंधारात आणखीनच आकर्षक दिसून येतो। त्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे। आनंद महिंद्रा यांनी हा सागरी सेतूला गोल्डन रिबन असं म्हटलंय। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा हा रात्रीचा व्हिडिओ अत्यंत मेहनती व प्रतिभावान इंजिनियर्सच्या अप्रतिम कामामुळे कनेक्टिव्हिटी अँड कॉमर्स या दोन्ही गोष्टी वाढतील। या गोल्डन रिबनवर ड्राईव्ह करण्याची मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, असं त्यांनी लिहिलं आहे। या सागरी सेतूसाठी 2018 मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली होती। त्यातही कोरोनाचं संकट असतानाही 5 वर्षात हा सेतू उभारण्यात आला। या पुलाला अटल सेतू असं नाव देण्यात आलं आहे। या अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई अंतर हे 20 ते 22 मिनिटात पार करता येणार आहे। अटल सेतूचे वैशिष्ट्य, या सेतूसाठी पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा होतील इतक्या लांबीचा केबलचा वापर करण्यात आला आहे। अत्याधुनिक अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्राचा वापर करण्यात आला आहे। 5 बोईंग विमान, 17 आयफेल टॉवरचा वजना इतक्या लोखंडाचा वापर या सेतूसाठी करण्यात आला आहे। हा सेतू 100 ते 150 वर्षे टिकणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यात 7,000 मेट्रिक टन सळ्या वापरण्यात आल्या आहेत। या पुलासाठी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 6 पट अधिक कॉन्क्रीटचा वापर करण्यात आला आहे। एक बस कंडक्टरचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे। बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे बस कंडक्टर हा तिकीट काढण्यासाठी चक्क प्रवासी बसलेल्या सीटवर चढून तिकीट काढताना दिसत आहे। बस कंडक्टरची ही कला पाहून बसमधील प्रवासी देखील थक्क झाले। बसमधील एका प्रवाशाने हा व्हिडिओ काढला असून तो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ मालेगाव मधील असल्याचं म्हटलं जात आहे। बस कंडक्टरच्या व्हिडिओची का होतोय चर्चा? सध्या महिलांना सरकारकडून हाफ तिकीट जाहीर करण्यात आलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या सरकारी बसमध्ये गर्दी बघायला मिळत आहे। तिकीट काढण्यासाठी या बस कंडक्टरने जे केले ते पाहून सर्व त्याचे कौतुक करत आहे। काही व्हिडिओ असं असतात की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही, तर काही व्हिडिओमध्ये डेअरिंग पाहूनच तुफान व्हायरल होतो। असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एका पट्ट्याने थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याशी पंगा घेतल्याचं दिसत आहे। मकर संक्रांती दिवशी अमित शहा यांनी ही पतंग उडवली, मात्र या एकाने त्यांची पतंग गुल केल्याचं पाहायला मिळालं। व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक युवक पतंग उडवताना दिसत आहे। त्यानंतर त्याचा जोडीदार आणि तो आनंदी झाल्याचं पाहायला मिळाले। त्यानंतर कॅमेरा दुसऱ्या टेरेसकडे गेल्यावर तिथे गर्दी जमलेली असून मीडियाचे कॅमेरेही आहेत।
तिकडून अमित शहा यांच्याकडे पाहतात आणि हसतात. व्हिडिओमध्ये दुसरा मुलगा बोलतो की अमित शहा यांचा पतंग कापला आहे. व्हिडिओ गांधीनगर येथील असून अमित शहा यांनी उत्तरायणच्या सणाला हजेरी लावली होती. अमित शहा यांनी आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर जेवणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी मध्यरात्रीचं अधिकाऱ्यांची बैठक घेत हजेरी लावली. या बैठकीनंतर भारतीय विमान प्राधिकरणाने इंडिगो एअरलाइन्स आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. काय आहे प्रकार? इंडिगोचे कंपनीचे विमान 14 जानेवारी रोजी गोव्यावरून दिल्लीकडे जात होते. विमान काही अडचणीमुळे दिल्लीला न जाता मुंबईला वळवण्यात आले. हे विमान उड्डाणास 12 तासाहून अधिक तास लागले. त्यामुळे प्रवासी कमालीचे वैतागले. प्रवाशांनी विमानातून थेट खाली उतरत धावपट्टीवर ठाण मांडले. जेवण धावपट्टीवर सुरू केले. एखाद्या गार्डनमध्ये किंवा शेतात बसून काही खातो त्याप्रमाणे चक्क विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवासी जेवत होते. प्राधिकरणाकडून नोटीस. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाकडून नोटीस दिली आहे. त्यात म्हटले आहे की कंपन्यांचे परिस्थितीचा अंदाज आला नाही. प्रवाशांसाठी विमानतळावर योग्य सुविधा दिल्या नाही. प्रवाशांना विश्रांती कक्ष व अल्पोपहार यासारख्या मूलभूत सुविधाही दिल्या नाहीत. विमानाला कॉन्टॅक्ट स्टँड ऐवजी रिमोट C33 देण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा त्रास आणखी वाढला.